नमस्कार. कल्पना करा कुरुक्षेत्राच्या रणांगणाची. महान योद्धा अर्जुन आपल्याच प्रियजनांच्या विरोधात शस्त्र उचलण्यास नकार देतो. आणि तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला जीवनाचं अत्यंत मूलभूत सत्य सांगतात. आज आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातल्या त्याच गहन ज्ञानामध्ये डोकावणार आहोत. चला तर मग आत्म्याच्या या प्रवासाला सुरुवात करूया. श्रीकृष्णाचा उपदेश एका थेट आणि अगदी भेदक प्रश्नाने सुरू होतो. ते अर्जुनाच्या गोंधळाच्या अगदी केंद्रस्थानी जातात आणि विचारतात, ज्या गोष्टी खऱ्या अर्थाने शोकास पात्र नाहीयेत त्यांच्यासाठी तू दुःख का करतो आहेस? हा प्रश्न फक्त अर्जुनासाठी नाहीये, तो आपल्या सगळ्यांसाठी आहे. आणि हाच प्रश्न पुढच्या ज्ञानाचा पाया रचतो. पण अर्जुनाच्या दुःखाचं मूळ कारण होतं तरी काय? ते म्हणजे शरीर आणि आत्मा यांना एकच समजण्याची चूक. श्रीकृष्णाची पहिली शिकवण याच अज्ञानावर आहे, जी आपल्याला आत्म्याच्या खऱ्या शाश्वत स्वरूपाची ओळख करून देते. अध्याय 2 श्लोक 11. अशोच्यान वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासुन गतांश्च नानुशोचन्ति पंडिताः. इथे बघा, श्रीकृष्ण जणू अर्जुनाला आरसाच दाखवत आहेत. ते म्हणतात, अर्जुना, तू बोलतोयस तर मोठ्या विद्वानासारखा, पण तुझे हे अश्रू अज्ञानातून वाहत आहेत. खरा ज्ञानी, खरा पंडित कधीही या नश्वर शरीरासाठी शोक करत नाही, कारण त्याला माहीत आहे की हे शरीर म्हणजे केवळ एक वस्त्र आहे, खरा मी नाही. अध्याय 2 श्लोक 12. न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेम जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. आणि मग श्रीकृष्ण एक अत्यंत गहन सत्य उलगडतात, आत्म्याची नित्यता. ते अगदी स्पष्ट सांगतात की आपला जो मी आहे तो कधी जन्मालाच आला नाही आणि कधी मरणारही नाही. असा कुठलाही काळ नव्हता जेव्हा आपलं अस्तित्व नव्हतं, आणि असा कोणताही भविष्यकाळ नसेल जेव्हा आपलं अस्तित्व संपेल. प्रत्येक जीवात्मा एक शाश्वत, वैयक्तिक सत्य आहे. अध्याय 2 श्लोक 13. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मोह्यति. आत्म्याचा हा प्रवास समजण्यासाठी श्रीकृष्ण एक खूप सुंदर उदाहरण देतात. आपणच विचार करूया ना, आपलं बालपणीचं शरीर, तारुण्यातलं शरीर आणि आत्ताचं शरीर, ही सगळी शरीरं वेगवेगळी आहेत, पण त्या शरीरातला मी तोच आहे ना, नाही का? अगदी तसंच मृत्यूनंतर आत्मा फक्त जुनं शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. हा शेवट नाही, तर फक्त एक बदल आहे. आणि म्हणूनच जो ज्ञानी आहे, जो धीर आहे, तो मृत्यू नावाच्या या नैसर्गिक बदलामुळे गोंधळून जात नाही. त्याला भीती नाही वाटत, कारण त्याला पक्क माहीत आहे की तो फक्त कपडे बदलत आहे, त्याचं अस्तित्व संपत नाहीये. बरं, आता आत्म्याचं स्वरूप तर कळलं, पण या ज्ञानाचा आपल्या रोजच्या आयुष्यात काय उपयोग? श्रीकृष्ण पुढे हेच सांगतात. चला पाहूया, या ज्ञानाच्या आधारे आपण सुखदुःखाच्या पलीकडे कसे जाऊ शकतो. अध्याय 2 श्लोक 14. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाहा आगमापायिनो नित्या तान स्थितिक्षस्व भारत. आता श्रीकृष्ण या ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग सांगतात. सुख आणि दुःख, थंडी आणि गरम, हे सगळं काय आहे? आपल्या इंद्रियांच्या आणि बाहेरच्या जगाच्या संपर्कातून निर्माण होणाऱ्या तात्पुरत्या भावना आहेत. जसे ऋतू येतात आणि जातात, नाही का? अगदी तसंच हे अनुभवही येतात आणि जातात. श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की या बदलांमुळे विचलित होऊ नका, त्यांना सहन करायला शिका. आता आपण येतोय या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या आणि महत्त्वाच्या शिकवणीकडे. इथे भगवान कृष्ण सांगतात की मुक्तीसाठी नक्की पात्र कोण आहे, त्याच्यात कोणते गुण असायला हवेत. अध्याय 2 श्लोक 15. यम हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम समृत्वात्वाय कल्पते. तर मग मुक्तीसाठी पात्र कोण आहे? श्रीकृष्ण उत्तर देतात, धीर व्यक्ती. धीर म्हणजे कोण? तर अशी व्यक्ती जी सुखात फार हुरळून जात नाही आणि दुःखात खचून जात नाही. जो या दोन्ही परिस्थितीत समभाव ठेवतो, स्थिर राहतो, तोच जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी म्हणजेच अमृतत्व मिळवण्यासाठी पात्र ठरतो. या गहन ज्ञानाचा अधिक शोध घेण्यासाठी आम्ही तुम्हाला ज्ञानकोश या आमच्या एका खास उपक्रमाबद्दल सांगू इच्छितो. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. ज्ञानकोश हे एक बहुभाषिक चॅनल आहे, जिथे आम्ही इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, गुजराती आणि बंगाली यांसारख्या अनेक भाषांमध्ये आध्यात्मिक ज्ञान पोचवतो. आणि लवकरच इतरही प्रमुख भाषा येत आहेत. आमचं ध्येय अगदी सोपं आहे. सनातन धर्माचे हे अनमोल ज्ञान सोप्या, स्पष्ट आणि अर्थपूर्ण मार्गाने आपल्यापर्यंत पोहोचवणं.
आमच्या चॅनलवर आपल्याला श्रीमद भागवत, भगवद्गीता, महाभारत, ललिता सहस्रनाम, महाराष्ट्रातील आणि बंगालमधील संतांच्या कथा आणि आदिशंकरांच्या दिव्य अवताराची कथा यांसारख्या अनेक विषयांवर दररोज व्हिडिओ मिळतील. जर आपल्याला आमचं हे कार्य खरंच मौल्यवान वाटत असेल तर ज्ञानकोशला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आमच्या दररोजच्या व्हिडिओबद्दल लगेच माहिती मिळेल. आणि हो, हे दिव्य ज्ञान आपल्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत लाईक आणि शेअर करून नक्कीच पसरवा. चला, आपण सगळे मिळून सनातन धर्माचा हा प्रकाश असाच तेवत ठेवूया. आणि जाता जाता हा एक विचार तुमच्यासाठी: आत्म्याचं हे शाश्वत ज्ञान आपण आपल्या रोजच्या आयुष्यातल्या लहान मोठ्या सुखदुःखांना सामोरे जाताना नक्की कसं वापरू शकतो यावर जरूर विचार करा. धन्यवाद.